गेल्या 4 दिवसापासून आजचा दिवस जमा झाला. नेमके तुमचे प्रमुख मागण्या कुठल्या? आमची पहिली मागणी आहे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाने NCDC संस्था नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या थक हमीने 347 कोटी 67 लाख रुपये जे व्यापारी साठी आणलेले आहेत 59 कोटी 75 लाख रुपये, कर्मचाऱ्यासाठी आणले 41 कोटी 87 लाख रुपये, ते पेमेंट सर्व द्यावं एवढीच आमची प्रमुख मागणी आहे त्यांच्याकडं. हे जी त्यांना कर्ज मिळालेलं आहे हो, कधी मिळाले? हे कर्ज सर्वसाधारणपणे त्यांना ऑगस्ट 2024 मिळालं आहे आणि त्याच्यानंतर जे उर्वरित राहिलेलं जे 48 कोटी हायकोर्टानं राखीव ठेवलं होतं ती रक्कम त्यांना फेब्रुवारीमध्ये मिळालेली आहे. हो, इतके दिवस तुम्ही मागणी केली नव्हती? आमच्या मागण्या चालूच आहेत. मी हे मागणी करण्यासाठी तहसील कचेरी येथं 9 दिवस आमरण उपोषण पण केलेलं होतं, परंतु आचारसंहितेच्या नावाखाली माझं आमरण उपोषण तात्पुरतं मला स्थगित करावं लागलं. त्याच्यानंतर मी वरचेवर त्यांच्यावर पाठपुरावा करतो. हे कामगार लोकसुद्धा सगळीकडे पाठपुरावा करत आहेत. NCDCकडून जे शासन निर्णय मिळालेले आहेत, शासन निर्णयसुद्धा आम्ही सगळे कलेक्ट केलेले आहेत. शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे की ज्या हेडसाठी पैसे आणलेले आहेत किंवा साखर आयुक्तांनी जी शिफारस केलेली आहे, ज्या हेडसाठी पैसे आणले त्या हेडसाठी ते खर्च करावेत. अन्यथा जर ते पैसे दुसरीकडे खर्च केले तर NCDCला ते पैसे कर्ज रोखण्याचा व ते कर्ज वसूल करण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु हे जाणून बुजून सर्व अधिकारी याच्यामध्ये सामील असल्यामुळं हे पैसे संगणमताने या सर्व साखर आयुक्तापासून NCDCच्या अधिकाऱ्यापासून खालच्या प्रादेशिकच्या अधिकारी असतील, विशेष लेखापरीक्षक असतील आणि हे कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील आणि त्यांचं संचालक मंडळ या सर्वांनी एवढ्या 347 कोटी 67 लाख रुपयावरती हडप केलेले आहेत, त्याचा अपहार केलेला आहे असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे. तुम्ही आता इथं उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांच्याशी काय चर्चा झाली होती का? आम्ही आंदोलनाला बसण्यासाठी त्यांना एक 10 ते 11 दिवसापूर्वी पत्र दिलेलं होतं. 10-11 दिवसापूर्वी पर्यंत त्यांना चर्चा करण्यासाठी वेळ दिलेला होता. आम्ही जर आम्हाला हे पेमेंट नाही दिलं तर आम्ही 26 तारखेला आमरण अन्नत्याग उपोषणाला बसतोय. परंतु त्यांनी ही दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु ते जाणून बुजून त्याची बेदखल करतायत. कामगारांना, व्यापाऱ्यांना सगळ्यांना वाऱ्यावर त्यांनी सोडलेलं आहे. कामगारांचे आज वय बघताय 65, 67, 70 वर्ष वय आहे. कुणाला शुगर आहे, कुणाला BP आहे, कुणाला मुलांना घरातनं बाहेर काढले. एवढी व्यथा असतानासुद्धा कामगार त्यांच्यापाशी जाऊन रडतायत, डोळ्यातनं पाणी गाळतायत. परंतु ह्या निर्दयी चेअरमनला कसलीही दयामाया न येता ते आलेले पैसे स्वतः हडप करूनसुद्धा ते कामगारावरती कुठं 20% देतो, 25% देतो असं काहीतरी सांगून कामगाराची दिशाभूल करतायत आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत. आज तुमचा 4था दिवस आहे. या 4 दिवसात अभिजित पाटील या ठिकाणी आले होते का? उपोषण स्थळी आले नव्हते. साखर आयुक्ताच्या दालनामध्ये कामगार आणि आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी 25% रक्कम कामगाराला देतो, मला व्यापाऱ्याला 5 लाख रुपये देतो असं त्यांनी सांगितलं. पण आमचा त्यांना स्पष्ट सवाल आहे, आमच्यासाठी जे तुम्ही कामगारासाठी 41 कोटी 87 लाख रुपये आणलेत, व्यापाऱ्यासाठी 59 कोटी 75 लाख रुपये आणलेत, हे पैसे कुठं गेले ह्याचा त्यांनी खुलासा करावा. मी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामधून त्यांना जाहीर खुलासा मागितला. तुम्ही पत्रकार बांधवांनी त्यांना खुलासा विचारला, परंतु ते नो कमेंट एवढंच उत्तर देत आहेत. तुमच्यापर्यंतसुद्धा त्यांनी खुलासा केलेला नाही. त्यांनी तो खुलासा करावा, तुम्ही त्यांच्याकडे खुलासा मागावा एवढीच माझी तुमच्याकडून विनंती आहे. आता तुमची मागणी ती अजून दुसऱ्या कुठल्या मागण्या त्यांच्यावर कारवाई करावी? हो. सगळी पहिली आमची मागणी आहे आमचं आलेलं पेमेंट मिळावं. दुसरी मागणी आहे जे हे अधिकारी जे ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांना सेवेतून बडतर्फ करावं. हे शासनाच्या पैशाचा अपव्यय केला आहे, अपहार केला आहे, म्हणून कारखान्यावर संचालक मंडळ पूर्णपणे बरखास्त करावं आणि प्रशासक नेमावा. आणि महत्त्वाची मागणी म्हणजे हे संचालक मंडळ कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांनी जो अपहार केला आहे, जे अधिकारी ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी जप्त करून त्यांच्या त्या प्रॉपर्टीतून ती रक्कम वसूल करण्यात यावी आणि ती ज्या हेडखाली पेमेंट आले त्या सर्वांना देण्यात यावी, ही अशी आमची प्रमुख मागणी आहे. व्यापारी म्हणून पर्सनल किती पैसे अडकले? माझे 72,58,026 रुपये त्यांच्या कारखान्याकडून येणे बाकी. हो, एकट्याचे. एकूण सगळ्या कामगारांचे किती राहिले?
सर्वसाधारणपणे कामगारांचे 32 कोटी आहेत, परंतु त्यांनी NCDCकडे प्रस्ताव देताना 41 कोटी 87 लाखाचा दिला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा एक गौडबांगाल आहे. कामगारांनी त्यांना विचारलं, आमच्यासाठी 41 कोटी 87 लाख रुपये आणले, त्याचं तुम्ही काय केलं? तर सरळ चेअरमन म्हणतायत की 41 कोटी 87 लाख तुमचं कुठं देणं लागतोय? मग मला सांगा, तुम्ही आणलंच कसं तुम्ही? अहवालामध्ये 32 कोटी रुपये त्यांचं येणं बाकी आहे 23-24च्या अहवालामध्ये. स्पष्ट उल्लेख आहे का कामगारांसाठी एवढे पैसे? हो, स्पष्ट उल्लेख आहे. कामगारासाठी एवढा आहे, व्यापाऱ्यासाठी एवढा आहे, स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये. त्यापैकी कामगारांना 1 रुपया दिला, 1 रुपया सुद्धा दिला नाही, व्यापाऱ्याला सुद्धा 1 रुपया दिला नाही त्याच्यामध्ये. आता तुम्ही एक व्यापारी, अजून किती व्यापारी येतात? अजून भरपूर जवळजवळ 100-200 व्यापारी असतील. भरपूर लोकांना एकूण माहिती व्यापाऱ्यांचं रक्कम किती आहे त्यांना? व्यापाऱ्यांची रक्कम सर्वसाधारणपणे 38 कोटीपर्यंत आहे. त्यांनी मागणी करताना 59 कोटी 75 लाखाची केली. हे सुद्धा एक्सेस आहे. ह्याचा सुद्धा अजून आम्ही पुढं गेलो नाही. ह्याचा सुद्धा आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागणार आहे की ह्याची ही रक्कम वाढवली कुठून तुम्ही? ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठं गौडबांगाल आहे साहेब. ह्याच्यामध्ये बोगस बिलं जोडून 59 कोटीची शासनाकडून जास्त मागणी करून ते पैसे त्यांनी आणलेले आहेत कारखान्यावर. कोल्हापूरमधून मी आलेलो आहे या मंचावर. आम्ही त्या कारखान्याला PP बॅग पुरवठा केलेला आहे आणि त्याचे 1 कोटी 46 लाख पेनी बाकी आहे. तरी अजून पेमेंट आम्हाला मिळालेलं नाही आहे. तर त्यांना एकच विनंती आहे की आमचे पेमेंट व्याजासहित देण्यात यावे. NCDCकडून पेमेंट मिळालेलं आहे तुम्हाला, तरी त्वरित देण्यात यावे. तुमची पेमेंट किती वर्षापासून थकीत आहे? गेले 4 ते 5 वर्ष 2018-19 कारखाना बंद होता त्या काळात नाही 2018-19मध्ये आम्ही PP बॅग पुरवठा केलेला आहे. त्याच्यानंतर यांचं संचालक मंडळाला यांनी जाहीर निवडणुकीमध्ये सांगितले की आम्ही सगळ्यांनी देणी देऊ म्हणून निवडणुकीमध्ये, पण अजून कोणाचे काय दिलेलं नाही अजून. तर आमची विनंती आहे की त्यांनी द्यावं. गोडके साहेब, तुम्ही ज्यावेळेस विठ्ठल सहकारी साखर कारखाना भारत नाना बालकी चेअरमन होते, तेव्हापासून कारखान्याच्या हितासाठी लढता ही सगळ्या पंढरपूरकरांना माहिती. त्यानंतर तुम्ही अभिजित पाटलांनी जेव्हा कारखाना ताब्यात घेतला, त्यानंतर तुम्ही अभिजित पाटलांच्या खूप जवळून संपर्कामध्ये त्यांच्या होता. असं काय घडलं की निवडणूक झाल्यानंतर, विधानसभा संपल्यानंतर तुम्ही आता या ठिकाणी कामगारांच्या सोबत या ठिकाणी उपोषणाला बसला? असं काय घडलं हे सांगण्यापेक्षा मी एवढं सांगू शकतो की मी भारतनाना होते त्याही वेळी कामगार, सभासद आणि कारखाना या 3 मुद्द्यांसाठी भांडत होतो. भगीरथ दादा असतानाही त्याच मुद्द्यांवरती होतो आणि आज जे बसलोय तेही कामगार, सभासद आणि कारखाना यासाठी बसलोय. आबा सत्तेत बसल्यापासून कामगार, सभासद आणि संस्थेबद्दल विचार करायचा कमी पडतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात भूमिका घेतोय. ही लढाई सत्तेसाठी नसून कारखान्यासाठी आहे, कामगारांच्या हक्कासाठी आहे. त्यामुळं त्यांच्या जवळ असण्याचा नसण्याचा विषय नाही आहे. आम्ही अभिजित पाटलांनी चेअरमन आणि अभिजित पाटलांनी आमदार व्हावं याच्यासाठी नाही, तर विठ्ठल कारखाना नीट चालला पाहिजे, या सभासदांचं चांगलं झालं पाहिजे. आमची जी संस्था या इथल्या सगळ्या कामावरती कष्टावरती या लोकांनी उभा केली आहे, त्यांच्या श्रमाचं मूल्य राखलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही काम केलं होतं. तुम्ही उपोषणाला बसण्यापूर्वी अभिजित आबाशी चेअरमनशी बोलणं झालं होतं का की आम्ही असं आंदोलन करणार आहे, किंवा तुम्ही विनंती केली काय? फक्त माझंच नाही तर इथं बसणाऱ्या प्रत्येक कामगारांनी त्यांच्याकडे आधी चर्चा केलेली आहे. प्रत्येकजण आपापल्या मागण्या घेऊन त्यांच्याकडे गेलेला आहे. पण आश्वासन देणं आणि पैसे देणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जसं आज आम्ही साखर आयुक्त कार्यालयात बसलो आहे, कारवाईची पत्र दिले आहेत, कारवाई करतोय, चौकशी करतोय, आणि या कारवाईच्या पत्र देण्यातून या कामगारांच्या, सभासदांच्या आणि कारखान्याच्या पदरात काय पडलं हा प्रश्न आहे. 347 कोटी रुपये मिळाले म्हणून आज हे सगळेजण प्रश्न विचारतायत आणि पैसे गेले कुठं हे विचारतात. सत्तेला प्रश्न विचारणं जर विरोधकांनी दिलेलं फूस आहे जर म्हणत असाल, तर कुठेतरी तुम्ही या कामगारांचा, या सभासदांचा आणि त्या संस्थेवरती असणाऱ्या निष्ठेचा अपमान करताय. त्यामुळं आजची ही लढाई कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नसून संस्थेच्या हिताची आहे. विठ्ठल कारखाना नीट चालला पाहिजे, वाचला पाहिजे, आणि याच कामगारांच्या 40 वर्षाच्या तपश्चर्येमुळं ती संस्था आज स्वाभिमानानं उभी आहे, ज्याचे तुम्ही चेअरमन म्हणून महाराष्ट्रभर मिरवताय. त्यामुळे यांचा जर अपमान करत असाल तर तुम्ही सन्मानाच्या योग्यतेचे आहात असं मला वाटत नाही. एक नातू म्हणून आज हे सगळे माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, यांच्यासाठी लढण्याचं भाग्य मला मिळतंय. याच्यापेक्षा वेगळं मला काहीच नको. आमच्या माध्यमातून चेअरमन साहेबांना काय आवाहन कराल? माझं चेअरमन साहेबांना एकच विनंती आहे. मी चेअरमन होण्याच्या आधीचे अभिजित पाटील, चेअरमन झालेले अभिजित पाटील आणि आता आमदार असणारे अभिजित पाटील हे तिन्ही बघितलेले आहेत आणि या तिन्हींमधला फरक मला जवळून चांगलाच माहिती आहे. त्यामुळे एक विनंती आहे की तुम्ही 2018 ते 2022 म्हणजे कारखाना आपल्या ताब्यात येईपर्यंत, आपल्या म्हणतोय आज
ताब्यात येईपर्यंत तुम्ही याच कामगारांच्या सभासदांच्या हक्कासाठी सत्तेत असणाऱ्या भारतनाना आणि भगीरथदादांच्या विरोधात भांडत होता. ज्या प्रामाणिकपणानं, ज्या तळमळीनं त्यावेळी तुम्ही सत्तेत येण्यासाठी धडपड केली, जे प्रश्न विचारले त्याच प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी आज तुमच्या हातात आहे. त्यामुळे ती जबाबदारी स्वीकारून आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, कामगारांना बदनाम करण्यापेक्षा, हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या लोकांची देणी देऊन टाकावी आणि कारखान्यावरती आलेल्या रुपयाचा हिशोब पारदर्शकपणे दिला पाहिजे. एवढी एकच मागणी आणि विनंती मी त्यांना करतोय. निश्चित चेअरमन म्हणून तुम्ही हे जबाबदारी स्वीकाराल अशी अपेक्षा. माझं नाव रामचंद्र जगन्नाथ बुसणार. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर तुम्ही कामगार होता का? होय. कुठल्या वर्षी कामगार तुम्ही रिटायर कधी झालाय? 24ला झाले. 2024ला. तेव्हापासून तुमचं देणं किती आहे कारखान्याकडे? 14-15 लाख रुपये. काय ते हिशेबच दाखवलं ना आम्हाला. अजून शिलीप देतो म्हणले पण काय दिला नाही त्याचे. अंदाजे किती पेमेंट असेल तुमचं परिस्थिती? 10-12 लाख रुपये. 10-12 लाख रुपये. काहीच त्यातला रुपये दिला नाही कर्ज आल्यानंतर. तर आता काय आवाहन कराल तुम्ही चेअरमनला? चेअरमनला आमचं एकच आव्हान आहे, चेअरमन साहेब आम्ही तुमच्या नातूसारखा, तुम्ही आमच्या नातूसारखा. तर तुमचं संचालक मंडळ सुद्धा तसंच तरुण आहे. तुम्ही निवडून देताना तुम्ही आम्हाला म्हटलं की मी कारखान्याची चिमणीनं धूर निघू देणार नाही आणि मुली टाकणार नाही. तुमचं सगळ्याच देणं दिल्याशिवाय व्यापारी असतील, चक्रमालक असतील, टोळीवाले असतील, आम्ही कामगार असू, सभासदांची देणं देऊ आणि तुम्ही विसरून गेला. शब्द पाळला नाही. तुम्ही शब्द पाळला नाही. आता यांच्याबरोबर तुम्ही 4 दिवस झालं बसलाय. तुम्ही कारखान्याला कधी सर्व्हिसला किती वर्ष काम केलं त्या कारखान्यामध्ये आणि किती वर्षाचं तुमचं पेमेंट राहिले, किती राहिले? मी केशव चांगदेव शेळके 1/11/80ला कामाला लागलो आणि रिटायर झालो 31 मे 22ला. आणि माझं पेमेंट राहिलेलं सांगतो तुम्हाला. ग्रॅज्युटी 1 नंबर, 2 नंबरला 31 महिन्याचा पगार आणि 15% फरक आणि त्यामधला 17-18चा बोनस आणि 12% फरक आणि ही माझं वैयक्तिक झालं. आता मला एकूण सांगा, तुम्ही तुमच्याबरोबर बरेचसे कामगार होते. होय. ते कामगार आस लावून बसले होते की विठ्ठल कारखाना कधी तर चालू होईल आणि कारखाना चालू झाल्यानंतर जी सत्तेवर येणारी आहेत ती कुठून तरी पैसा उपलब्ध करून आपलं देणं देतील या आशेवर तुम्ही किती वर्ष बसलाय? किती जण आहेत सगळे कामगार? आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या चेअरमन साहेबांनी आणि संचालक बोर्डाने कर्मचाऱ्यासाठी, सभासदांसाठी आणि इतर बँकेचे देणे देण्यासाठी, इतर बँकेचे आणि व्यापारी समजाचं पैसे देण्यासाठी ह्या अतिशय चांगला निर्णय घेतला आणि ह्यांनी 347 कोटी रुपये NCDC बँकेकडून, साखर आयुक्त असेल, महाराष्ट्र शासन असेल यांच्या शिफारशीनुसार घेतला. आणि हे जो निर्णय चांगला घेतलेला आहे तो ह्या शिफारस 347 कोटी रुपये एकाही व्यापाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही बँकेला 1 रुपयाही न देता सर्व रक्कम कुठं हडप केली त्यांची त्यांनाच माहिती आहे. बाकीची तुमच्या पत्रकार परिस्थितीच्या माध्यमातून त्यांनाच तुम्ही विचारा. कांतीलाल प्रल्हाद गायकवाड, बाबळगाव. मी पेट्रोल पंपावर 38 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. मी रिटायर झालो 2020ला. तेव्हापासून माझा पगार आणि हे अडकलेलं आहे. पेन्शन, पगारी फायनल सगळं हे झालेलं आहे. जवळजवळ वर्षाचा राहिला पगार? फक्त माझा 7 महिन्याचा पगार राहिलेला आहे. 7 महिने. हां. घरात कोण कोण आहे तुमच्या? घरात मुलं आहेत, बायको, इसरा आहे. कमवणारे तुम्ही त्या काळात तुम्ही एकटेच होतो. आता घरात कोण कोण कमवत आहे? घरात कोण कमवत नाही. जिरात आहे 3 एकर जमीन. आता सगळं काय तुमच्या त्या पगारावर पोरांचं भविष्य डिपेंड आहे हां, सगळं? पगारावर अवलंबून आहे सगळं. आता चेअरमन साहेबाला काय सांगणार? हां, काय सांगाल आमचं? चेअरमन साहेबाला
कारखान्यात इलेक्शनच्या टायमाला उभं राहिलं त्यावेळेसच सांगितलं होतं, तुम्ही आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहत नसलं तर आम्ही मतं देतो. होय म्हणून आमच्याकडून मतं घेतली आणि परत चेअरमन झाल्यानंतर परत अजून आमदारकीचं ढवळ लागलं आणि परत अजून ते उभं राहून फूस लावून निवडून आले आहे. तुम्हाला तुमची पेमेंट देण्याचं आश्वासन दिलं होतं का त्यांनी? हो, दिलं होतं की आश्वासन दिलं होतं म्हणूनच आम्ही प्रचार केला. परत पैसे मागायला गेलंच काय म्हणते तुम्हाला? पैसे द्यायला अधिकारी ऑफिसमधल्या टिकूच देत नाहीत, काहीच देत नाहीत. चिक फायनल किती आहे, पगार किती आहे, ह्याचे आकडे द्या म्हणलं तर काहीच देत नाही. ते त्या ह्या कामगारावर दबाव आणून ते काय देऊ शकत नाही, माहिती देऊ शकत नाही. तुम्ही भारत नानांचा पण काळ बघितला होता. होय त्यांच्या अगोदरचे चेअरमनच्या काळात तो पण काळ तुम्ही होय. बघितला असेल. आता अभिजित आबा पाटील चेअरमन आहे. त्या सगळ्या चेअरमन मध्ये एक सारखेपणाचं आहे का? अभिजित आबा जरा बरे वाटते, दगडापेक्षा मीठ मऊ आहे, असं काय आहे? अहो, मी कारखान्यात सभासद आहे. हे 2-2.5 वर्षामध्ये ते चेअरमन झाले. हा जी 300-400 कोटीचं जे कर्ज काढलं आहे हे आमच्या सभासदावर भुर्दंड आहे. उलटा हे कर्ज एवढं मोठं करून ठेवलं, हे तर धोक्याचं आहे का सभासदासाठी? हां, आता ही कर्ज काढलंय ते सभासदाच्या हिताचं नाही. नाही, बरोबर नाहीच की, हिताचं नाहीच. मग भविष्यात कारखान्यावर पुन्हा जप्ती येऊ शकते. हे बरोबर आहे, उघडच आहे की. चे पैसे म्हणजे बिन ह्याचेच आहे ते ना, कामगारावर शेतकऱ्यावर भुर्दंडच आहे ना. आम्ही बी सभासदच आहे. तर आम्ही 150 रुपयेपासून काम केलं आहे. 150 रुपये महिन्याला, रोज नाही, महिन्याला 150 रुपयेपासून काम केलं आहे आम्ही. एक नाही 300ने केलं आहे, 400ने केलं आहे, टक्केवारीत होतो आम्ही. अन्नाचा काळ 1 नंबर होता. अन्नाचा हित आम्ही महाबळेश्वरनं पैसे आणत होतो अन्नाच्या काळात गाड्या भरून आणि शेतकरी करता वाटत होतो. ह्यांच्या काळात कर्ज कसं निघेल ही वाट बघतात. कर्ज कोण देत आहे बघतात. कोणाकडे बी जातात, अजित पवाराकडे जातात, मुख्यमंत्र्याकडे जातात. कर्ज कसं मिळतील अण्णा तसे बघत नव्हते, हित बघत होते. कामगाराचे हित, शेतकऱ्याचं हित ही बघून सगळं करत होते आणि स्वतःच्या ह्याने पैसे वाटत होते हिमतीवर. असं नव्हतं ह्यांचं. हे काय नाही, कर्ज किती मिळेल. तुम्ही आता म्हणला इकडे चला तर लगेच पळत येतात, तिकडं चला म्हणलं तर लगेच पळत येतात. एक गाडी इकडं, एक गाडी इकडं, एक गाडी तिकडं. काय करायचं कामगारांनी, काय करायचं मला सांगा. अन्नाच्या काळात 1 रुपयासुद्धा राहत नव्हता. अण्णा एका मुठीनं बोनस 20%, अनुदान 5%. ह्यात तिळमतूर शंका नाही म्हणत होते बोनस देताना आणि खरंच बोलत होते. खोटं असं एकही बोलत नव्हते. ह्यांच्या काळात काय वाटोळीसारखं पळणंच आहे. देतो आणि घेतो, देतो आणि घेतो आणि या मिटवायला तुम्ही बी आमचंच आहे ना आम्ही बी तुमचंच आहे एवढं म्हणतंय. आणि पुढे गेलं की मागं पहिलं पाडं 55. काय करायचं आम्ही सांगा. इथं बसून काय, आता लेकरं बाळा आहेत, आम्हाला घरदार आहे, इथं काय लागत नाही. चहाला पैसे लागतात. हो, संडासला गेलं तर 30 रुपये तिथं संडासला घेते. कुठनं पैसे आणायचे आम्ही आणि कुठनं काय करायचं सांगा. ही आज 4 दिवस झाले आमचं काय तळतळ होतंय. घरच्यांनी फोन करायचा, आम्ही हाय व्यवस्थित म्हणायचं. त्यांना काळजी वेगळी, आम्हाला काळजी वेगळी. ही देतोय का नाही वेगळी काळजी. BP शुगर आहे, 3 हजार रुपये महिन्याला गोळ्या लागतात. काय करायचं सांगा. ही ह्याने ठामपणावर म्हणाव ना, हे तुमचे पैसे घेऊन जावा. आमचे पैसे आणलेले तर दे ना. म्हणण्याचा उद्देश काय, आमचे जे पूर्ण जे पैसे आणलेत दिल्लीतनं, आमचं नाव सांगून आणलेत. असं काय नाही ते बाबा कामगाराचे एवढे, शेतकऱ्याचे एवढे, व्यापाऱ्याचे एवढे, असं सगळं वर रिपोर्ट दिल्याशिवाय तर देता येत नाही ना यांना. मग कुठवर आम्ही थांबाय सांगाय. तुम्हीच आमचे मायबाप आहे. तुम्ही ही ओढून धरा आणि आमचं मार्गी लावा. आमचं हीच म्हणणं आहे. आता बोलायचं मी ती जी बोलले आत्ता ती तुमचं नाव सांगा. हरिदास चंद्रकांत चव्हाण, गाव बाबळगाव. ही जी बोलले हेच बोलणार होतो मी पण मी थोडं वेगळं बोलतो. मी पण सभासद आहे सगळे. माझा पण ह्या कारखान्याला ऊस जातो भरपूर. काय हे 200-300 ऊस जातात आमचे. आम्ही कष्ट केले रातून दिवस. कारखाना बंद असताना रातून दिवस कष्ट केले आम्ही. सुरक्षा विभागात होतो. आमचं एकच म्हणणं आहे की आबाने असं ह्याला त्याला पाठवणी करून समोर यावावं.
त्यांनी पण अडचण सांगावं की बाबा आपल्याला कारखाना चालू करायचा आहे, हे कारखान्याला एवढं पैसे लागणार आहेत, ते मी कुठनं आणणार, तुम्हीच थोडं मला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. त्यांनी समोर येऊन बोलावं, बसावं, आम्हाला पण सांगावं, त्याने पण म्हणावं बाबा तुमची पण अडचण दूर करतो, तुम्ही पण माझी अडचण दूर करा. त्याने बसून सांगावं, बोलावं. कारखाना आमचा आहे ना, ते कारखाना आमचा आहे, त्यांच्या आधी आमचा कारखाना आहे ती. मग त्यांनी समोर यावं, तुमची काय अडचण आहे, तुम्हाला मी एवढं देतो, तुम्ही मला सांभाळून घ्या, आम्ही तुम्हाला सांभाळून घ्या. संस्था ही आमची सगळी टिकाव, आम्ही पिढीनं पिढी संस्था जाणार आमच्या मुला बाळापतून. आता यांनी सांगितलं काय तर 25% देतो म्हणजे तो. आज म्हणली 25% देतो म्हणली ती. त्याची मागणी काय? अरे वा, आमची मागणी काय आणलेल्यापैकी 50%च आपल्याला रक्कम द्यावं म्हणा. हा, म्हणजे ते 25% तोंडाने म्हणले, हां, पण त्याने आणि काय बाबा आम्ही 25-100 म्हणलो, बरोबर आहे, हां. ते 25 म्हणले. ह्याला कुठं तरी त्यांनी पण बांध घालावा, जुळवून आणावा, एवढीच इच्छा आहे बघा आमची, काय नाही बघा. अरे वा, असं काय म्हणजे नाही. 50% जर त्यांनी रक्कम दिली तर तुम्ही आंदोलन स्थगित करा. नाही ते म्हणजे सगळ्याच्या विचारानं ती आहे, माझ्या काही विचारानं नाही. पण मिळून घ्यावं, आम्ही पण लय ताणून धरून, त्यांनी पण लय ताणून धरून.